श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या सोमवारी 27 एप्रिलला आलेली आहे मोहिनी एकादशी. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी हे भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला समर्पित असलेले एक अत्यंत पवित्र असे व्रत आहे. हे व्रत पाप, दुःख, मोहमाया नष्ट करण्यासाठी विशेष मानले जाते. मोहिनी एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने जन्मजन्मांतरीची पापे ही आपली नष्ट होतात आणि मनुष्य सर्व प्रकारच्या मोहातून मुक्त होतो. हे व्रत आध्यात्मिक प्रगती आणि मोक्ष मिळवून देणारे व्रत देखील मानले जाते. मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे दुःख दूर होऊन सुख, समृद्धी आणि सौभाग्य हे आपल्याला लाभत असतं. ज्या व्यक्तींना मोह, पाप, दुःखातून मुक्ती हवी आहे आणि तसंच ज्यांना आध्यात्मिक प्रगती ही साधायची आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावं. हे व्रत आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारं असं ठरत असतं. आपल्या हिंदू धर्मात वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशींचे व्रत हे पाळले जातात. प्रत्येक महिन्यात 2दा एकादशी येते. माघ आणि कार्तिक महिन्यांप्रमाणेच वैशाख महिना देखील धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या महिन्याच्या एकादशीचे महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढते. यावेळी एप्रिल महिन्यामध्ये मोहिनी एकादशीचे व्रत हे पाळले जाणार आहे. या दिवशी तुळशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात आणि हे उपाय केल्याने आपल्याला देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी वाढते. यंदा मोहिनी एकादशी ही 27 एप्रिल 2026 रोजी सोमवारी साजरी केली जाईल. मोहिनी एकादशीची ही तिथी 27 एप्रिलला सोमवारी पहाटेपासून सुरू होत आहे. तसंच या दिवशी ध्रुव योगाचा विशेष संयोग आहे, जो सकाळी सुरू होऊन रात्री 9:36 असणार आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केल्याने आपल्याला मोक्ष मिळतो. त्याचप्रमाणे या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात. तर अशी ही मोहिनी एकादशी आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळवून देणारी एकादशी मानली जाते. पौराणिक कथेनुसार अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं होतं आणि समुद्रमंथनातून जेव्हा अमृत हे बाहेर निघाले तेव्हा अमृतावरून देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध झालं. तेव्हा त्या अमृताचे रक्षण करण्यासाठी श्रीहरी विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला. विष्णूंच्या मोहिनी रूपाने सर्व राक्षसांना मोहित करून त्यांना भ्रमात अडकवून ठेवून तेथे उपस्थित देवतांना अमृत प्यायला दिले आणि सर्व देव अमर झाले. तर श्रीहरी विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केले तर ती एकादशीची तिथी होती. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करण्यासोबत आणि तसंच श्रीहरी विष्णूंची पूजा करण्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत. तुळसी श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजाही पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या बियांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या बियांचा हा उपाय केल्याने आपल्याला श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येईल. आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील आणि तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने पूर्ण होतील. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सोमवारी 27 एप्रिलला तुळशीच्या बियांचा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तर हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशीचे व्रत हे 27 एप्रिल 2026 सोमवारी या दिवशी पाळले जाणार आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी तुम्हाला थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असतील तर ते तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि
जर तुमच्या देवघरात श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल तर मग आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती तर असतेच. तर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. हा अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्त हे पठण करायचं आहे. आणि पुरुष सूक्त पठण करत जर तुम्हाला अभिषेक करता येत नसेल तर मग तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत बाळकृष्णांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा दह्याने अभिषेक हा करू शकतात. अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तांब्यातून आपल्याला उचलायची आहे. आणि त्यानंतर ती स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी ही मूर्ती होती तिथेच ती आपल्याला स्थापित करायची आहे. आणि यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा आणि तसंच पिवळे फुले अर्पण करायचं आहे. आणि तसंच धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे. आणि या दिवशी बाळकृष्णांना म्हणजे श्रीहरी विष्णूंना आपल्याला पिवळ्या फळांचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपली धनसमृद्धी ही वाढावी यासाठी तुळशीच्या बियांचा उपाय हा मोहिनी एकादशीच्या दिवशी करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही वाढत असते. आपल्या घरामध्ये सुखशांती, समृद्धी अखंड नांदते. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू, पण तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची मंजिरी म्हणजेच तुळशीच्या झाडाला येणाऱ्या फुलांच्या तुऱ्यांना आपण मंजिरी म्हणतो. आणि यामध्ये ज्या बिया असतात तर त्याच बिया या घ्यायच्या आहेत. तुळशीला येणारी मंजिरी आणि ज्यामध्ये बिया असतात तर त्या बिया आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची मंजिरी ही आधीच आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहे. कारण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो आणि तुळशीपत्र हे सुद्धा चुकूनही तोडायचं नसतं. आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या बिया, तुळशीची मंजिरी ही आधीच तोडून घ्यायची आहे. आदल्या दिवशीच आपल्याला तोडून घ्यायची आहे. तुळस अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या रोपाला आपण माता लक्ष्मीचंच रूप हे मानत असतो. आणि म्हणून असं तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. तुळशीच्या बियांचा वापर केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणि समृद्धीही वाढत असते असं म्हटलं जातं. आणि म्हणून मोहिनी एकादशीला आपल्या घरामध्ये सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा ही वाढावी यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला तुळशीच्या बिया या पाण्यामध्ये किंवा गाईच्या कच्च्या दुधामध्ये मिसळून त्या भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायच्या आहेत. तर यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी किंवा गाईचं कच्चं दूध हे घेऊन त्यामध्ये आपल्याला या तुळशीच्या बिया टाकायच्या आहेत. अगदी थोड्याशा बिया जरी तुम्ही टाकल्यात तरीही चालेल. आणि त्यानंतर ती वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे. आणि तिथे ती आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे. आणि यानंतर आपल्याला तिथेच देवघरासमोर बसून एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि तसंच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करायचा आहे. आणि याप्रमाणे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हात जोडून श्रीहरी विष्णूंना नमस्कार करायचा आहे. आणि तुमची जी कुठली इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला यावेळी श्रीहरी विष्णूंना प्रार्थना विनंती करायची आहे. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठली समस्या असेल, आर्थिक संकटही जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर ती संकट, त्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला यावेळी श्रीहरी विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि तसंच माझ्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदू देत आणि तुमचा अखंड कृपाशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर कायम राहू देत आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहू देत, अशी प्रार्थना आपल्याला श्रीहरी विष्णूंना यावेळी करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या बियांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला जर सकाळी करणं शक्य असेल तर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी लगेच हा उपाय करून घ्या. आणि सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय केला तरीही चालेल. आणि यानंतर या तुळशीच्या बिया श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत. तर या पद्धतीने अगदी छोटासा पण तितकाच प्रभावी असा हा साधा सोपा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धन समृद्धीमध्ये नक्की वाढ होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य हे राहण्यास मदत होईल. आणि म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण
आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.